नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2 ने मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करून आडगाव पोलीस ठाण्यातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। दिनांक 10 मार्च 2026 रोजी आडगाव पोलीस ठाणे हद्दीतून मोटरसायकल चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हे शाखा युनिट 2 चे अधिकारी व अंमलदार यांनी समांतर तपास सुरू केला असता चोरीस गेलेली यामा कंपनीची R15 मोटरसायकल नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा परिसरात असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार येथे जाऊन सापळा रचत संशयित आरोपी निमजा वान्या पाडवी वय वर्ष 19 राहणार उमरकाळ तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार याला ताब्यात घेतले। आरोपीकडून चोरीस गेलेली सुमारे 1 लाख रुपये किमतीची यामा R15 मोटरसायकल जप्त करण्यात आली। चौकशी दरम्यान आरोपीने आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने गुन्हा उघडकीस आला आहे। आरोपीला नाशिक येथे आणून वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढील कारवाईसाठी आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार प्रदीप नन्नावरे व चालक पोलीस अंमलदार जितेंद्र वाजिगरे यांच्या पथकाने उत्कृष्टरित्या केली आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।